चालणारे थोडे पुढे गेले ना मग बरोबर. पर्यावरण वाचवा. पर्यावरण पुरस्कार उत्सव साजरे करा, साजरे करा, साजरे करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पहिलं तर हा नाशिककरांचा खूप उत्तम त्यांचा मोर्चा निघाला आणि राजकारणी दरवेळेला पुढे मोर्चे काढतात, पण लोक रस्त्यावर येऊन मोर्चे काढताना खूप कमी दिसतात. त्याच्यामुळे मला ॲक्च्युली नाशिककरांचा अभिमान आहे की झाडांसाठी त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मोर्चा काढला. त्याच्यामुळे नेतृत्व खरं त्यांचं आहे. आम्ही त्यांना त्या नेतृत्वात सहभाग घेतला आहे, त्या मोर्चात सहभाग घेतला आहे आणि मी पाठिंबा द्यायला आलो. पण खरंच उत्तम काम करतात हे. आणि मला वाटतं जे मुद्दे मांडले महापौरांसमोर ते मला वाटतं तुम्हाला हेच सांगतील. पुढे काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो, पण मुद्दे काय मांडले हे पहिलं ऐकणं महत्त्वाचं. आज मान्य महापौर आणि उपमहापौर यांच्यावर आमची सर्व प्रकारची चर्चा झाली. त्या चर्चामध्ये आपण तपोवनातली झाडं म्हणजे तपोवन नाव, तपोवनातली झाडं, त्यातलं माईस सेंटर जे अजून पण पुढे GR निघाले त्याबद्दल रद्द झाल्याचा, आणि नाशिक शहरात जी रस्ता रुंदीकरणासाठी जे सगळ्या 5 विभागांमध्ये यांनी नोटिसा लावल्या आहेत, झाडं तोडण्याचा यांनी प्रस्तावित केलेलं आहे. त्याचप्रमाणे गोदावरी नदीचं प्रदूषण, काँक्रिटीकरण या सर्व मुद्द्यांवर त्यांची चर्चा आली. मागे पण आम्ही एकदा आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम यांच्यावर चर्चा केली होती. त्यावेळेस महापौर मॅडम पण बोलले होते की आम्ही समन्वय साधण्यासाठी प्रशासन म्हणजे राज्य शासन आणि पर्यावरणप्रेमी नाशिककर यांच्यामध्ये आम्ही समन्वय साधू. तो समन्वय अजून कुठं घडलेला नाहीये. त्या अनुषंगाने हा मोर्चा होता. या मोर्चामध्ये त्यांनी आता आम्हाला परत एकदा आश्वासन दिलं की तुम्ही एक समन्वय समिती बनवू, आपण पर्यावरणप्रेमीची 10-12 नावं असतील आणि काही प्रशासनाचं नाव असेल. त्या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत आम्ही ते नावं द्यायचे आहेत आणि पुढच्या 2-3 दिवसात सोमवार मंगळवारी ती प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी यांची एक समन्वय मीटिंग करणार आहेत. आणि त्या मीटिंगमध्ये जी प्रस्तावित वृक्षतोड आहे किंवा तपोवनाचा जो विषय माई सेंटर आहे या सर्वांवर चर्चा करायची. आणि जर ही समन्वय बैठक जर पुढच्या हप्त्यामध्ये नाही झाली तर पर्यावरणप्रेमींतर्फे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिका असेल प्रशासनाविरोधात यापेक्षाही उग्र आम्ही आंदोलन करू आणि याचा वेळोवेळी पाठपुरावा करू. आणि यांच्या जोपर्यंत आमच्या मागण्या आम्हाला जोपर्यंत पूर्ण होत नाही, आम्हाला आमच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवू. तुम्ही म्हटलं की पर्याय आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. जेव्हा राजसाहेबांची सत्ता होती तेव्हा पण तिकडे कुंभमेळा झालेला आणि आम्ही तिकडे उत्तम प्रकारे साधू संतांची काळजी घेऊन तिकडे सुरळीत पार पाडलेला. तो एकही झाड तुटलं नव्हतं. त्याच्यामुळे मला वाटतं की जर इच्छाशक्ती असेल तर आपण हे करू शकतो. आणि जर इच्छाशक्ती नसेल, जर तुम्हाला कोणाच्या तरी घशात घालायची असेल ती जमीन कुंभमेळा झाल्यावर, तर मला वाटतं काय होतं हे तुमच्या समोर आहे. मला वाटतं हे 5 ते 7 हजार झाडं जे रस्त्यावरची पण कापतायत रस्ता मोठा करायला, कशासाठी? आपण 500 किलोमीटरचे रस्ते उत्तम केले, मध्ये झाड असेल तर त्याच्या भोवती रस्ते बांधले, पण उत्तम एक खड्डा नाही पडला पावसाळ्यात. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की करायची असेल आणि इच्छाशक्ती असेल तर होऊ शकतं. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की जे काय करतायत तुम्ही ट्रान्सपरन्सी पारदर्शकतेने करा, समितीमध्ये आमच्या लोकांना घेऊन करा आणि त्या समितीमध्ये मी पण असणार.